तर आजचा दिवस सर्वांना खूप सुख शांती समृद्धीचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी काय करताय नक्की सांगा कमेंट करून. आणि जेवलात का नक्की सांगा. आणि पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा मंडळी. आणि पटापटा कमेंट करा जेणेकरून आपण छान गप्पा मारू लवकरात लवकर. चैत्राली ताई, हाय चैत्राली ताई, कशा आहात तुम्ही? कशा आहात तुम्ही चैत्राली ताई? पटापटा सर्वांनी डबल टॅप करा आणि पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. हार्ट हॅकर, हाय हाय हार्ट हॅकर, स्वागत आहे लाईव्हला. चैत्राली ताई, मी मस्त आहे, तू कशी कशी येत आहे? मी छान आहे चैत्राली ताई. बाबो चष्मा, हा चष्मा लावलाय, थँक्यू. प्लीज पटापटा पटापटा डबल टॅप करा चॅनलला सर्वांनी. गौरव दादा म्हणतात इलो इलो कुडाळकर इलो. येस येस, आम्ही कुडाळकर. कुडाळकर म्हणजे कोक तालुका कुडाळ म्हणतोय. हा टाका म्हणजे 2 नंबर लाईक डन, थँक्यू सो मच गौरव दादा, थँक्यू सो मच लाईव्हला आल्याबद्दल. प्लीज डबल टॅप करा. चैत्राली ताई म्हणतात गावावरून कधी आलीस ताई तू? नाही ग, मी गावी पोचली आहे, आता आहे अजून, आता 20-25 दिवस तर आहेच इथं, 20 दिवस तरी. माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे मी गावी आली आहे ह्याला. मंडळी पटापटा डबल टॅप करा, जॉईन व्हा चॅनलला, कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. 4-5 दिवस लाईव्ह घ्यायला टाईम नाही मिळाला कारण प्रवासात असल्यामुळे, त्यामुळे घेतला नाही, पण आता जमेल तसं लाईव्ह येणार आहे. मंडळी पटापट लाईव्हला जॉईन व्हा, कमेंट करा पटापटा. चैत्राली ताई विचारतात जेवलीस का? हो चैत्राली ताई जस्ट जेवली आणि म्हटलं लाईव्ह घेऊया. चैत्राली ताई पण वाट बघत असतील, तर पहिलं तुम्हीच आलात माझ्या लाईव्हला, थँक्यू सो मच. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा, कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. कमेंट करा पटापटा. आणि गौरव दादा, हार्ट हॅकर, तुम्ही दोघेही जेवलात का? चैत्राली ताई तुम्ही जेवलात का नक्की सांगा. आणि सर्वांनी पटापटा कमेंट करा मंडळी. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. माझ्या चॅनलचं नाव आहे कोकणची माणसं साधे भोळी. मी कोकणातली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ तालुका. तर नक्की एकदा माझ्या चॅनलवर जॉईन व्हा. कोकणातले छान छान व्हिडिओज आहेत, तसेच आता महाराष्ट्र राज्याबाहेरचे टुरिस्ट प्लेस देखील आहेत, तर नक्की एकदा जॉईन व्हा, पहा चॅनल आणि कमेंट करा. गणेश दादा म्हणतोय गणेश ब्लॉगर 07, हाय गणेश दादा, स्वागत आहे लाईव्हला. कुठून बोलताय गणेश दादा नक्की सांगा. चैत्राली ताई म्हणतात मी वाटच बघत होते, तू कधी येतेस ती. थँक्यू चैत्राली ताई, थँक्यू सो मच. गणेश दादा हाय हाय, कुठून बोलताय नक्की सांगा. आणि प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. कोल्हापूरवरून बोलताय दादा, खूप खूप धन्यवाद. मी सिंधुदुर्गातली आहे, सिंधुदुर्गातलं चॅनल आहे कोकणची माणसं साधी भोळी, हे चॅनलचं नाव आहे. म्हणजे पटापटा लाईव्हला जॉईन व्हा, कमेंट करा छान छान. चैत्राली ताई, मनस्वी काय करते नक्की सांगा मला. नमस्कार गणेश दादा, कोल्हापूरवरून बोलताय, स्वागत आहे माझ्या लाईव्हला. गणेश दादा म्हणताय जेवला का नाही? हो दादा, गणेश दादा जेवले, नुकतेच जेवले. तुम्ही जेवलात का? अभिषेक अभि काळेकर, नमस्कार अभि दादा, स्वागत आहे लाईव्हला. हाय मानसी, हाय मानसी, प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. मानसी बोलते लाईक डन, थँक्यू मानसी, थँक्यू सो मच. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा चॅनलला, स्क्रीनवर डबल टॅप करा, लाईक होऊन जाते. नवीन असाल चॅनलला तर जॉईन व्हा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन पण तुम्हाला येतील मंडळी. तर प्लीज जॉईन होऊन
अभि अभिदादा म्हणतायत लाईक डन. थँक्यू सो मच अभिदादा. जेवलात का? मानसी बोलते थेट गावावरून गावी. हो हो मानसी, मी माझ्या सासरी आहे. गणेश दादा म्हणतायत डन म्हणतायत. थँक्यू सो मच गणेश दादा. मानसी जेवलीस का? नक्की सांग. आणि मंडळी पटापटा लागलं जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी हे चॅनलचं नाव आहे. मंडळी पटापट कमेंट करा चॅनलला, कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला. मानसी गावाकडे कसा असा? बरा असा मा? गावाकडली हवा भारी असता, लय बरा वाटता. मंडळी पटापटा लागलं जॉईन व्हा कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. मंडळी पटापटा लागलं जॉईन व्हा कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. कमेंट करा. गणेश दादा म्हणते आता कुठं आहे तुम्ही? गणेश दादा मी कोकणात आली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अमित सातपुते. नमस्कार अमित दादा, स्वागत आहे लाईव्हला. कसे आहात तुम्ही? प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. जेवलात का अमित दादा? नक्की सांगा. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी हे चॅनलचं नाव आहे. माझ्या चॅनलवर कोकणातले छान छान व्हिडिओ आहेत मंडळी. रुपेश कदम AIF रुपेश शाह पेक्षेप कदम. हॅलो तुमचं नावच वाचायला येत नाही आहे मला, काय आहे ते? AI आहे रुपेक्षा, कठीणच आहे. स्वागत आहे तुमचंही माझ्या चॅनलला. सदाशिव दादा म्हणते नमस्ते प्रीती, लाईक डन. यू फाउंड सुंदर लगती हो, व्हेरी नाईस लुकिंग यू, आय लाईक यू नॅचरल ब्युटी. थँक्यू सदाशिव दादा, थँक्यू सो मच. कसे आहात तुम्ही? चैत्रलीताई म्हणतायत गेल्या शनिवारी गावी गेली होतीस ना, आता पोचलीस? हो मी शनिवारी निघाली, रविवारी मुंबईला पोचली, मुंबईला राहिली बहिणीकडे 2 दिवस. आणि कधी बसलो आम्ही? ट्यूसडेला बसलो, मंगळवारी बसलो, बुधवारी आलो आम्ही काल. अक्षय कोळी. हाय अक्षय दादा, नमस्कार. अक्षय दादा नमस्कार, स्वागत आहे लाईव्हला. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे मंडळी. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. चैत्रली म्हणजे तुला येऊ देत नव्हते तर आम्हाला कसं तरी वाटत होतं. मला कोणी येऊ देत नव्हतं असं काही नाही ग, मी ट्रॅव्हलिंग करत होते ना, त्यामुळे मला टाइम नाही भेटला. त्यामुळे सूरज उंबारकर. हाय सूरज दादा नमस्कार, स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? अमित दादा सातपुते, अमित सातपुते म्हणतात ताई ओके दादा, काय म्हणताय, कसे आहात तुम्ही नक्की सांगा. आणि जेवलात का वगैरे नक्की सांगा. आणि प्लीज सर्वांनी डबल टॅप करा, जॉईन व्हा चॅनलला. सूरज उंबाळकर म्हणतायत 8 नंबर डन. थँक्यू सूरज दादा, थँक्यू सो मच. जेवलात का सूरज दादा नक्की सांगा. म्हणजे पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला पटापटा जॉईन व्हा. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला जॉईन व्हा पटापटा. सर्दी झाल्याशिवाय वाटत आहे. पुंडलिक सावंत. नमस्कार दादा, नमस्कार, स्वागत आहे चॅनलला. सदाशिव दादा म्हणतात आज जेवण शाकाहारी काय नॉनव्हेज? शाकाहारी आहे, नॉनव्हेज नाही आहे. आज काय तर मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे, त्यामुळे घरी घट बसले आहेत, त्यामुळे व्हेजच आहे.
हो चैत्रली ताई, पाणी बदललं ना तिकडनं थंडी होती, इकडे आम्ही आलो गावी, त्यामुळे इथं थोडीशी गरमी आहे, त्यामुळे सर्दी झाली. जेवण कर. सुरेश दादा म्हणतायत, पुंडलिक दादा म्हणतायत हाय हाय. पुंडलिक दादा स्वागत आहे लाईव्हला कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला. चैत्राली ताई म्हणतायत जेवण करतोय आता. हो सुरेश दादा म्हणतायत जेवण करतोय आता. हो हो दादा जेवण करा. काय आहे स्पेशल आज नक्की सांगा. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला कमेंट करा पटापटा. लवकरात लवकर कमेंट केलात तर आपल्याला छान गप्पा मारता येतील. मी आता सध्या कोकणात आहे, तर कोकणातही खूप छान वातावरण आहे. म्हणजे जास्त थंडी पण नाही आहे आणि जास्त गरमी पण नाही आहे. सूरज दादा म्हणतायत मटकी. वा वा, मटकीची भाजी आहे का? लय भारी. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला कमेंट करा. आणि डबल टॅप करा मंडळी. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला प्लीज डबल टॅप करा. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. सूरज दादा म्हणतायत माझी बायको साताऱ्याची आहे. हो का सूरज दादा, साताऱ्याची आहे का? आणि तुम्ही कुठले आहात नक्की सांगा. गजानन दादा नमस्कार. गजानन दादा नमस्कार, स्वागत आहे लाईव्हला कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला. सदाशिव दादा म्हणताय दत्त दिगंबर देवात माझे दत्तात्रय जयंती. हो दादा, दत्त जयंती आहे. सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. दत्त महाराजांची सर्वांवर कृपा असू दे. सदाशिव कन्याकर अमृत. ओ माय गॉड, तुम मम्मी को ही काम पर रख ले भाई, इसमें कौन सी बड़ी बात है. मम्मी को काम पे रख ले, नहीं तो बहन भी होगी, बहन को काम पे रख ले, उसमें बड़ी कौन सी बात है. गजानन दादा म्हणते ताई खूप दिवसानंतर लाईव्ह दिसल्या हो तुम्ही. हो दादा, मी गावी जात होती ना, त्यामुळे गावी यायला 3 दिवस लागतात. मग 2 दिवस मी मुंबईला थांबलेली, त्यामुळे लाईव्ह घ्यायला जमलं नाही 4-5 दिवस. सूरज दादा म्हणते मी अमरावतीमधून दिवसानंतर लाईव्ह दिसल्या हो तुम्ही. मी अमरावतीवरून आहे सूरज दादा म्हणतायत. ओके सूरज दादा. संदीप भुजबळ दादा म्हणतायत दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. संदीप दादा तुम्हालाही दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. कसे आहात तुम्ही नक्की सांगा. प्रथमेश पाटील म्हणते ताई मग घेऊन आलीच नाही दातांच्या दवाखान्यात. दादा तुमचा तर कुठे दवाखान्यात मला सापडे ना. दादा तुमचा दवाखाना सापडे ना. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा, ज्यांनी ज्यांनी डबल टॅप नाही केलंय. प्रथमेश दादा, संदीप दादा, सूरज दादा प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. गजानन दादा, अमृत प्लीज डबल टॅप करा. संदीप दादा म्हणतात 9 लाईक केलं. थँक्यू संदीप दादा, स्वागत आहे लाईव्हला. काय करताय आज जेवणात, काय आहे मस्त बेत. सदाशिव दादा फार सुंदर बोललीस तू, फार छान वाटते. थँक्यू सदाशिव दादा, थँक्यू सो मच. गोव्यात कसं वातावरण आहे दादा, थंडी वगैरे पडते का? मंडळी पटापटा लाईक करा.
संतोष दादा आले आहेत. संतोष दादा खूप खूप नमस्कार. प्रिया दिदी येळकोट येळकोट, जय मल्हार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. दादा जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे लाईव्हला. जेवलात का तुम्ही? शेठजी होय होय शर्मा गई का? हम काहे शर्माएंगे? संदीप दादा म्हणतात आज भाजीत भाजी बारीक मेथीची. हो का दादा? भाजीत भाजी मेथीची. दाताच्या दवाखान्यात आली नाहीस, तुझ्या घेऊन आलीच नाहीस. पण तुमचा दवाखानाच मला भेटत नाही, मी कसं शोधणार तुमचा दवाखाना? संतोष दादा म्हणतात छेम छो प्रियजन, केम छो प्रियजन, हम मजो मो. जोया खान, हॅलो जोया खान, स्वागत आहे लाईव्हला. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला प्लीज डबल टॅप करा. लाईव्हला जॉईन व्हा. संदीप दादा म्हणतात, संकेत दादा म्हणतात ताई बाळूमामाला कधी येणार? 20-25 दिवसाची सुट्टी आहे दादा, बघू कुठे कुठे जमतंय. त्यात लग्न आहे, गोंधळ आहे, भरपूर काही काही घरात प्रोग्राम आहेत, त्यामुळे बघू जेव्हा जमेल तेव्हा. संकेत दादा म्हणतात, संदीप दादा म्हणतात ताई कुठे आहात, मुंबई की सिंधुदुर्ग? सिंधुदुर्गामध्ये आहे मी दादा. गजानन दादा म्हणतायत लाईक डन ताई, उद्या लाईव्ह किती वाजता आहे ते सांगा. दादा मी सकाळी मी एक पोस्ट टाकेन की माझं लाईव्ह किती वाजता असणार आहे ते. कदाचित मी दुपारीच घेईन लाईव्ह, 12-12:30च्या दरम्यान बघते. श्रीकांत दलाल म्हणताय चष्मा फार मोठा आहे. हो का? मला नाही वाटत एवढा मोठा आहे असा, फेसिंगला सूट होतो मला. थँक्यू तरी पण सांगितल्याबद्दल. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा, जॉईन व्हा चॅनलला, कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला. नंबर किती आहे? माझा 0.25 असा नंबर आहे वाटतं, एका आईचा फक्त. त्याने मला असं डोळ्यात खूप पाणी वगैरे येतं. मनोज दादा म्हणतायत अक्का नमस्कार. नमस्कार मनोज दादा, स्वागत आहे लाईव्हला. कसे आहात तुम्ही? प्लीज ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केलं आहे त्यांनी डबल टॅप करून लाईक करा. सदाशिव दादा म्हणतात गोवामध्ये थंडी फार कमी आहे, तुझ्याकडे थंडी आहे का? थंडी असली की फार मजा येते. हो हो दादा, इकडे थंडी नाही आहे सिंधुदुर्गात, पण एवढी कुठे थंडी आहे. संकेत दादा म्हणतात ताई तुम्हाला मध पाठवू का? नको दादा, आम्ही पण इकडे गावठीच मध खातो, भेटतं आम्हाला इथं. थँक्यू तुम्ही विचारल्याबद्दल. तुम्ही तिकडचे आहात ना? कुठले ते तुमचं गाव काहीतरी म्हटलेलं मागे मला. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला डबल टॅप करा. चिकन दादा मध्ये फार मोठा आहे, थोडा बारीक पाहिजे होता. नाही दादा, मला तुम्हाला असं तर मी फेस जवळ गेली ना म्हणून वाटत असेल. आशिष दादा नमस्कार, स्वागत आहे लाईव्हला पुन्हा एकदा. सर्वांचं 4-5 दिवसांनी मी लाईव्ह घेते, ते सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईव्हला. श्रीकांत दादा म्हणतात कुठून घेतला? मी लेन्स कार्ड वरून घेतला दादा, लेन्स कार्ड वरून. संदीप दादा म्हणतात मला लग्नाच्या ड्रेसिंगसाठी कपडे खरेदी झाली की नाही? पैठणी की शालू? पैठणीच, शालूच आहे तसा, शालूच आहे. हो, आणि खरेदी झाली दादा आमच्या लग्नाची.
आशिष दादा म्हणतात, कुठे आहात तुम्ही? काय लाईव्ह बंद होता? आशिष दादा, मी जम्मूला राहत होती ना, तर मी जम्मूवरून सुट्टीसाठी आम्ही सिंधुदुर्गात आलोय. त्यामुळे थोडंसं मुंबईला पण थांबलेलो. त्यामुळे मला लाईव्ह घेता आला नाही 4-5 दिवस. म्हणजे 28 पासून मी लाईव्ह घेतला नाही आहे. 28-29 वगैरे सगळे दिवस घेतलाच नाही. प्लीज जॉईन व्हा सर्वांनी. आशिष दादा म्हणतायत, तब्येत बरी आहे ना? नाही, तिकडनं आल्यावर इकडे आम्हाला सर्दी होते. पहिल्या आधी सर्दीचे दिवस येतात. हाय निलेश दादा, स्वागत आहे लाईव्हला. नमस्कार ताई म्हणतात निलेश दादा. नमस्कार निलेश दादा. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला जॉईन व्हा नवीन असाल तर प्लीज. निलेश दादा म्हणतोय, कशी वाटली मुंबई? मुंबई तर खूप छान आहे, पण असं जी मुंबईला कधी राहिली नाही त्यांच्यासाठी मुंबई अनोळखीच आहे आणि अनोळखीच राहणार. ज्यांना असं गावात आणि शांततेच्या ठिकाणी राहायला आवडतं त्यांना मुंबई नाही परवडणार. मला तर असं गर्दीच्याच ठिकाणी राहवत नाही जरा पण. अशी जण बरोबर आहे, गावाकडे आल्या आल्या काळ्या दिसलात. काळ्या म्हणजे मी सांगते, सोमवार मंगळवार एवढी उन्हात फिरली शॉपिंगसाठी आणि बापरे काय सांगू. आणि आता तब्येत एकदम खराब झाल्यात. सदाशिव दादा म्हणते, प्रीती संध्याकाळी फिरायला जातीस का? एक दिवस मुलांना धक्का की दाखवा. इथं कुठे दादा फिरणार? इथं तर आम्ही म्हणजे रोजच फिरत असतो इथं बाहेर अंगणात. इले जण श्वास घुसमटलो असतात ना, नाहीतर काय. एकतर आम्हाला म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स सांगते आता सगळ्यांना, की आम्ही कुठे गेलेलो ते भुलेश्वर मार्केटला, आणि तिथं काही असतं काय नसतं, कुठल्या साईडला काय असतं काही माहीत नव्हतं. अनोळखी होतो आम्ही, मी आणि माझे मिस्टर गेले. बाकी निलेश रवी दादा नमस्कार. नमस्कार, कशी आहेस ताई? रवी दादा मी खूप छान आहे, तुम्ही कसे आहात? बाकी आता गावात बरा वाटतं हा ना? अरे निलेश दादा, इकडे आल्यावर म्हणजे तिथंच असतं ना, खूप 2 दिवस आम्ही उन्हात फिरलो ना, मग त्यावर पाणी पीत राहिलो ना, त्यामुळे आता सर्दी झाली आम्हाला. निलेश दादा म्हणतो भुलेश्वर. हा, भुलेश्वर ते भुलण्यासारखंच आहे. आशिष दादा म्हणताय, चेहरा पण उतरायला आज गोळी घेतली का सर्दीची? चालू आहे दादा, औषध वगैरे घेते. निलेश दादा सांगतोय, सांग एक्सपिरियन्स सांग. सगळ्यात भंगार शहर आहे मुंबई. म्हणजे कामाधंद्यासाठी लोक राहतात हो, पण कसं जो म्हणजे कम्फर्ट झोन आहे ना, तो गावातच भेटतो आपल्याला. रवी दादा म्हणते, आज चेहरा लय फ्रेश दिसतोय ग ताई. कुठे दादा फ्रेश दिसतोय? सर्दीमुळे जाम व्हायला झालंय. तर मी माझा एक्सपिरियन्स सांगते. भुलेश्वर मार्केटला आम्ही गेलो. काही कुठे काय भेटतं काही माहिती नाही. 4-5 वस्तूच घेतल्या. म्हणजे 1000 रुपयाची शॉपिंग झालेली. हळदीचं सामान घ्यायचं होतं. तर त्या 4-5 ठिकाणीच आम्ही फिरलो असणार. आणि पण ते अशी की इथं भेटलंय, हे नाही भेटलंय, ते नाही दुसरीकडे, असं फिरत फक्त 5-6 म्हणजे 4च वस्तू म्हणायला असं हरकत नाही. त्या वस्तूसाठी आम्हाला 4 तास लागले. तर असं वाटलं की बापरे, नको बाबा, त्यापेक्षा आपलं गाव बरं. विलास सावंत म्हणतात हाय. रवी दादा म्हणतात हो का. तर असा एक्सपिरियन्स होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही फिरायला गेलो. म्हणजे काय, शॉपिंगच होती लग्नाची, साड्या वगैरे घ्यायच्या होत्या. कारण मी जम्मूला होती, त्यामुळे मला जम्मूमधलं काही असं पसंत नाही येत होतं. त्यामुळे मला असं टिपिकल आपलं महाराष्ट्रीयनच लूक आपल्याला आवडतो. साड्या पण आवडतात महाराष्ट्रातल्या. आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो तर तसं नाही आवडत. तर आशिष दादा म्हणतात, मी 10 वर्षापासून आहे मुंबईमध्ये, पण आजपर्यंत ट्रेनने प्रवास केला नाही. हो माय गॉड. मग कसं बाईकनेच करता का दादा?
मी अक्षरशः म्हणजे 29ला बसले, 29, 30, 1, 2, 4 दिवस म्हणजे जम्मूवरून बसलो ट्रेनने, रविवारी संध्याकाळी पोचलो. नंतर आम्ही टॅक्सी करून माझ्या बहिणीकडे गेलो. तिकडनं 2 दिवस आम्ही शॉपिंग केली. 30 आणि 30 नाही, 1 आणि 2 तारीखला 2 दिवस म्हणजे ना, म्हणजे ते आधीचे 2 दिवस आणि हे 2 दिवस, 4 दिवस मी ट्रेनमध्ये होती. असंच होत होतं. असं म्हणजे मी जरी नाही हलली तरी मला वाटत होतं की मी हलते ट्रेनमध्ये. असा हा एक्सपिरियन्स होता. आता खेड्यागावात आहात का तुम्ही? हो, मी माझ्या सासरी आली आहे, म्हणजे माहेरी जाणार आहे भावाचं लग्न असल्यामुळे. निलेश दादा म्हणतोय हो. आशिष दादा म्हणते मानसी कुठे आहे मग आज? आलेली मानसी आणि गेली. तर असा हा मुंबईतला प्रवास होता. म्हणजे असं म्हणजे 8 दिवस जर मी फिरली असती थोडं थोडं करून तर आवडलं असतं. 2 दिवसात मी एक्स्ट्रा फिरली त्यामुळे मला कंटाळा आला. शैलेंद्र पवार, नमस्कार नमस्कार. शैलेंद्र दादा, कसे आहात तुम्ही? आशिष दादा, तुम्ही म्हणत होता की फिरला नाही, मग बाईकने फिरता का? मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. निलेश दादा, कुठे गेलात तुम्ही? अशी मानसी पण तुमच्याच गावची आहे का? ती कोकणातलीच आहे पण गावची नाही आहे माझ्या. तिचं गाव कुठले तरी वेगळं आहे वाटतं, गुहागर. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला कमेंट करा. आणि मला एक एक्सपिरियन्स आला, तोही मला शेअर करायचा आहे. म्हणजे आम्ही आता म्हणजे कोकण करण्यासाठी आम्ही गोवंडीवरून ह्याला येत होतो पनवेलला. तर आम्ही चढलो, मिस्टर पण होते, जेंट्सच्या डब्यात चढलो. तर म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला एक दादा होते, त्यांनी माझ्या मुलीला बसायला जागा दिली. तर हा कोण? हा निलेश दादा म्हणतोय ताई भंगार नाहीये ग मुंबई, फक्त इनफ नॉलेज असायला हवं. मी भंगार नाही बोलली, ते दादा बोलत होते भंगार, मी नाही बोलली की भंगार आहे असं. तर प्रत्येकाची एक असते, मला आवडलं नाही असं मी बोलली, त्यांना असं भंगार वाटते कारण त्यांना आपलं गाव बरं वाटत असेल. प्रत्येकाचे शब्द आहेत. पण माहिती हवी मुंबईला राहायचं असेल तर. पण मला मुंबईला स्वप्नात सुद्धा राहायचं नाहीये. मुंबईला मला स्वप्नात सुद्धा राहायचं नाहीये. आशिष दादा म्हणतायत हो हो, बाईक आहे, 4 व्हीलर पण आहे. ओके. निलेश दादा म्हणते हो सांग. द गेमिंग एम्पायर, हॅलो, स्वागत आहे लाईव्हला. तर तो माझा एक्सपिरियन्स सांगते. आम्ही ट्रेनमध्ये चढलो, तर एका दादा होते, त्यांनी परीला जागा दिली. मग दोघीही बसल्या. त्यानंतर म्हणजे मुंबई गोवंडीपासून पनवेलला जायला पाऊण तास तर लागतोच. तर आम्ही, माझी बहीण आणि मी, एवढ्याच सगळ्या जेंट्समध्ये आम्हीच होतो, म्हणजे लेडीज 2. अक्षरशः म्हणजे एकाने पण म्हटलं नाही तिथं बसून आमच्या बाजूला, म्हणजे आम्ही तिथंच उभं होतो साईडला, तर कोणी म्हटलं नाही की ताई बसा. तेच जर आमच्या गावात असतं ना, मी पण आता एस टी बसमधून गावी फिरले, पण आम्ही अशी खूप माणसं बघितली की आजी वगैरे आल्यात किंवा ताई असतील कोणीही, तर आपल्यापेक्षा जर मोठे असतील तर आपण देतो त्यांना सीट. पण मुंबईत ती माणुसकी हरवली असं मला तेव्हा वाटलं. म्हणजे त्या दादाने परीला दिलं तेव्हा मला असं वाटलं हां, पण असते प्रत्येकाची सोच तशी नसते. आशिष दादा म्हणतात गाव ते गावच, आपलं दुनिया बरोबर आहे का ताई? गावाची सर कुठेच नाही दादा. मुंबई घेऊ शकत नाही गावाची सर. यार अशी माणसं बापरे, म्हणजे कशी ती धक्काबुक्की देतात रे बापरे बापरे बापरे. म्हणजे अक्षरशः मी अशी चालत होती, धक्का मारून असं तोंड होत होतं इकडे. एवढी गर्दी. गर्दीचा प्रॉब्लेम नाही, कारण अख्खी दुनिया बसली आहे मुंबईला येऊन. तर मंडळी, तुम्हाला कशी मुंबई वाटते मला सांगा. म्हणजे मुंबई माणसांना जगायला म्हणजे काम देते, हे बरोबर आहे, पण
किती डर्टी आहे मुंबई. मुंबईत किती घाण आहे बापरे! म्हणजे माणसं ना, ती मी पटरी बघितली ना, अरे बापरे! अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. थू, थू, थू करून नुसती लाल कलर त्याचा बदललाय. पूर्ण लाल कलर. आई. आशिष ताई इथे मराठी विसरलेत. मराठी पण लोक हां, आता हिंदी सुरू होते त्यांची. अमित दादा म्हणते, "आलात काय गावी?" "हो अमित दादा, अमित काका आलो आम्ही गावी. तुम्ही कुठे आहात? बरे आहात ना?" निलेश दादा म्हणते, "नाही ताई, नाही ताई, परीला दिली ना ती मोठी गोष्ट आहे. शहरमध्ये सगळे दिवसभर थकून आलेले असतात रात्री. मग त्यांना पण आराम हवा असतो ना." असेल कदाचित. मग मला ते म्हणजे वेगळं वाटलं, की यार एवढे जेंट्स होते त्यातल्या एकाने जरी म्हणजे 5 मिनिटं बसायला दिली असते ना, लास्ट 5 मिनिटं, तरी वेगळी गोष्ट होती. पण आमच्या कोकणात दादा देतात. असं नाही उभं ठेवत. एखादं लहान मूल असेल ना, तरी देतात. मंगळसूत्र छान आहे. हू आय एम. थँक यू सो मच. हू आय एम. थँक यू सो मच. छान कमेंट केल्याबद्दल. आशिष दादा म्हणतात, "मी राहत आहे, जॉब पण करत आहे, पण मला मुंबई आजपर्यंत नाही आवडली." मला पण नाही आवडली. खरं सांगते तर. एक प्रामाणिक उत्तर म्हणजे मला मुंबई नाही आवडत. म्हणजे मी जाऊ शकते 4-5 दिवसासाठी, 8 दिवसासाठी, पण असं कायमचं राहणं नाही होऊ शकत तिथं. घुसमटतो जीव. निलेश दादा म्हणते, "शहरामध्ये सकाळी 6 वाजता निघतात, संध्याकाळी घरी निघतात, तेव्हा थकून जातात." हो दादा, जातही असतील, पण एक माणुसकी विसरत आहेत लोक. माणुसकी तर विसरत आहेत. सगळेच दमतात ना रे. दमतात तर सगळेच दमतात. आमच्या गावातही काही लोकं आपल्या गावात जी एस-टीने प्रवास करतात, ती काय बिनकामाची फिरत नसतील ना, तेही थकत असतील. पण आजही एस-टीमध्ये जर म्हणजे मी पण बघितले आणि मी स्वतःहून ते केलंय, म्हणून मला जास्त वाटलंय. हाच फरक आहे गाव आणि शहरामध्ये. बरोबर आहे निलेश दादा. हाच फरक आहे, की गावामध्ये माणुसकी अजूनही जपलेली आहे आणि अ, मुंबईमध्ये माणुसकी पूर्णपणे ह ह हर संपलेली आहे. फक्त फक्त गर्दी आहे. बाकी मुंबईमध्ये काही अर्थ नाही असं मला वाटतं. आ? हां. जाऊन येईल. सदाशिव दादा म्हणतात, "प्रीती तुझे विचार फार सुंदर है. तुझ्याकडे जवळ येऊन बोलावसं वाटतं." काही दादा. निलेश दादा म्हणताय, "शहरामध्ये जो तो आपला विचार करतो आणि खेड्यांमध्ये दुसऱ्याचा." बरोबर आहे. तोच तर फरक आहे शहरातला आणि खेड्यातला. आणि जर म्हणजे असं खेड्यामध्ये राहणारा म्हणजे गावात राहणारा माणूस जर शहरात आला तर त्याला 2 दिवसासाठी पण ते शहर नकोसं वाटतं. त्यामुळे बघा गावातली आपली आजी-आजोबा म्हणा किंवा आई-वडील हे आपल्या गावातच राहायला चांगलं म्हणतात, की मुंबई नको. Who I am. My name is Neha. By the way. Okay. Hi. हाय नेहा. थँक यू सो मच. तुला माझं मंगळसूत्र आवडलं. हे महाराष्ट्रीयन मंगळसूत्र आहे. अ, नीलम पाटील. अ, नीलम पाटील बोलते, "हाय ताई, कुठे होतीस?" नीलमताई, मी गावावरून 29 पासून आता कालपर्यंत मी काल आली. गावी म्हणजे गावी यायला निघालेली 2 दिवस मध्ये मुंबईला थांबलेली. तर त्यामुळे लाईव्ह घ्यायला जमलं नाही. नीरज कुमार म्हणतायत एन-एफ. हाय नीरज कुमार. अनुराग दादा नमस्कार. आशिष दादा म्हणतायत, आणि माझा जॉब डायमंड कंपनीमध्ये आहे आणि तिथे विशेष म्हणजे एसीमध्ये काम करत आहे आणि माझे वडील शेतामध्ये. हाच विचार मनाला खचवतो. पण दादा, तुमच्यापेक्षा ते लकी आहेत, की ते आपल्या मातीमध्ये राहतात आणि आपण एसीमध्ये राहून पण आपण दुःखी आहोत. त्यामुळे आपल्या मातीतली सर कुठेच नसते. मोहम्मद अरसलाम. नमस्ते, नमस्ते दादा। स्वागत है आपका मेरे चैनल पे। प्लीज़ डबल टैप करना।
निलेश पण म्हणून शहराला भंगार समजू नका, त्याची पण काहीतरी मजबुरी आहे. हो दादा, भंगार आम्ही नाही समजत आहोत. ते दादा बोलले, त्यांचा विचार आहे तो. भंगार हा शब्द माझा नाही आहे, त्यांचा आहे. तर त्यांना असं वाटलं की म्हणजे भंगार हा शब्द वापरला, पण तो त्यांचा विचार आहे, माझा नाही आहे. सदाशिव दादा म्हणतायत, गोवामध्ये दिसला तर फोन करा मला. हो, हो दादा, ठीक आहे, ठीक आहे, करते. रिषभ चव्हाण, हाय रिषभ, स्वागत आहे लाईव्हला. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. अविनाश दादा नमस्कार, स्वागत आहे लाईव्हला. हू आय एम, मालवणीत बोल मगो. काय बोला, माका मालवणी येता मरे. सॉरी येता मगो माका मालवणी, पण कोणाशी बोला, तू बोलतलंय माझ्याशी तर मी बोलते. जयला मा, काय जेवलंस? दत्त जयंती गेलंय देवळात. आशिष दादा म्हणते बरोबर ताई. अमित दादा म्हणते परी खुशी बरी असत ना, तुम्हाला सर्दी झाली वाटतं, प्रवासात त्रास. होय दादा, अमित दादा हो, खरंच खूप सर्दी झाली या प्रवासामुळे. आशिष दादा म्हणतात मी जरी गावी गेलो तर मी पण कापूस वेचत आहे शेतात. हा यार, आपल्या मातीत जे सुख भेटतं ना, ते कुठेच भेटत नाही बघा. मंडळी सर्वांनी प्लीज डबल टॅप करा. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला प्लीज डबल टॅप करा. आणि मुंबईला आपण दोष देऊ शकत नाही. मुंबई हे शहर आहे, पण प्रत्येक माणूस आपण म्हणू शकतो. म्हणून म्हणजे मला असं म्हणायचं की तो शहराचा दोष नाही आहे, तिथल्या माणसांचा दोष आहे. कारण तिथं म्हणजे सगळ्याच गोष्टी अशा आहेत की प्रत्येक गोष्टीवर आता बोलणं शक्य नाही असे आहे. तुला 45 मिनिट एक दिवस उभे राहिला तर असा त्रास झाला. लाखो लेडीज दररोज कसारा कर्जत वरून प्रवास करतात टिटवाळा साईडला, तर खूप हालत आहे. मग मी तेच सांगते ना, आमच्यासारख्या माणसांना मुंबई नाही आवडत दादा. मी त्यांना सल्यूट करते, पण मी माझं सांगितलं, मी त्यांचं नाही सांगत आहे. मी फक्त एक फरक सांगितला, गाव आणि शहर. मग त्या गावातल्या आणि शहरातल्या हा एक हे सांगितला मी, काय तो फरक सांगितला की गावाकडे असं असतं, शहराकडे असं असतं. संजय मल्लागे, नमस्कार दादा, स्वागत आहे. अशी असतेस का मालवणी भाषा? मत आहे. हो हो दादा, अशीच असते मालवणी भाषा. संजय आप सुंदर नहीं. ओके, दिक्ती. ओ माय गॉड, धन्यवाद. आशिष दादा बोलतायत काय सोडून मुंबईचा विषय दुसरं बोला ताई. ओके, जाऊ दे. मुंबई मेरी जान. संदीप दादा म्हणतात सर्दी झाली का ताई? हो दादा, सर्दी झाली आहे. हू आय एम बोलतायत, अगो खय घर तुझा सांग गावात. मी कुडाळचा गो, कुडाळात राहतोय. मी तुमका माझ्या गावाचं वातावरण दाखवतोय, झाडा वगैरे दाखवते. बघा बघा आमची सुपाऱ्याची झाडा, नारळाची झाडा. सर्दी झाली का? हो दादा, सर्दी झाली. अशी जर मला 2 गाड्या आहेत म्हणून ट्रेनचं काही माहीत नाही असेल. हा, म्हणजे तुम्हाला ट्रेनमध्ये जायची कधी गरजच पडली नाही, कारण तुमच्याकडे 2 गाड्या आहेत. पण सर्वसामान्यांसाठी ती ट्रेनच त्यांचा रोजचा आधार आहे. मुंबईत म्हटलं तर सर्वसामान्यांना लोकल ही त्यांचा देव आहे असं मला वाटतं. लोकल म्हणजे, कारण जर आपण टॅक्सी करायला गेलो तर 400-300 रुपयाशिवाय कुठे सोडत नाही, 500-600 म्हणाच. त्यामुळे मुंबईला लोकल ही प्रत्येकासाठी देव आहे. आणि मला खरंच बरं वाटतं की आपल्याकडे पण लोकल सुरू व्हाव्या. निलेश दादा म्हणतात हो ताई, गाव दाखव प्लीज. आताच दाखवले दादा, बघ कसा वाटला. कुडाळा खय? कुडाळचाच. मी पण कुडाळचाच. होय काय? तू कुडाळचा खय मग?
आशिष दादा म्हणतात वाव, मी कोकणात एकच वेळेस आलो, ते पण शाळेची सहल असताना. मस्त वाटले नारळाचे झाड. थँक्यू, थँक्यू सो मच. आज हिरलोकी जत्रेत महिलांचा दशावतार नाटक असा. हा होय काय? हिरलोकीचा तू भारीच. नेहा प्लीज माका जॉईन कर. मी पण आता म्हणजे ब्लॉग वगैरे असतच माझे, पण आता मी इकडचे ब्लॉग वगैरे टाकीन, तर प्लीज एकदा जॉईन हो आणि बेल आयकॉनवर क्लिक कर. पूजा ताई म्हणतायत हाय कैसे हो. पूजा बास शोभा. निलेश दादा म्हणते पूर्ण गाव फिरवताई माका. पूर्ण गाव फिरवते. रणजित दादा म्हणते हॅलो माझी गोड गोड दीदी, सो सॉरी खूप दिवसांनी जॉईन झालो, वेळ नाही मिळाला इतक्या दिवस. रणजित दादा माझं पण लाईव्ह 2-4 दिवस बंद होतं, त्यामुळे मी पण लाईव्हला आली नव्हती. सर्वांनी प्लीज डबल टॅप करा. भुवन गावडे, हाय भुवन दादा नमस्कार. निलेश दादा म्हणते तुझे लहानपणीच्या आठवणी. माझं लहानपण नाही, हे माझं सासर आहे. लहानपणी माझं तिकडे आहे, त्यामुळे तिकडच्या सांगेन मी तुम्हाला. तिथं गेल्यावर एक्सपिरियन्स शेअर करेन. मंडळी पटापटा लावला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला प्लीज डबल टॅप करा. तुझी लहानपणीची आठवणी सांगणार लवकरात लवकर सांगेन मी इथं आहे तोपर्यंत. बरं निलेश दादा तू काय करतोयस? रागवली नाहीस ना दीदी? नाही दादा, रागवणार कशाला, भावांवर रागवत नाही. आशिष दादा म्हणते नसीब ताई तुमचे, तुम्ही कोकणचे आहात ते बघण्यासाठी लोक तरसत आहेत. येस आय एम कोकणी. आणि बरं वाटतं यार इथं आल्यावर. पावसात तर काय बघण्यासारखा सीन असतो इथं, शेतात पाणी वगैरे. वा वा. निलेश दादा म्हणते काय झाला दादा? डोक्यावरून मान कित्या मारून कित्या घेतलंय? अरे सर्दी भयंकर झाली यार. गरमीमध्ये ना उन्हात फिरलं आणि वर गटागटा पाणी पिलं ना, त्यामुळे सर्दी लय झाली आहे. त्यामुळे डोक्या वगैरे दुखतात ना, त्यामुळे. मंडळी पटापटा लाईला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला प्लीज डबल टॅप करा. आणि कोकणात जन्म घ्यायला म्हणजे नशीबच लागतं यार, सच में. म्हणजे पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला. आराम कर. हो दादा, म्हटलं खूप दिवस लाईव्ह घेतलं नाही, 4-5 दिवस झाले, त्यामुळे म्हटलं आता लाईव्ह घेऊया. तुमच्या इकडे थंड वातावरण असते, ऊस पण खूप असतात ना? आमच्याकडे एवढे ऊस नसतात. आंबोली घाटावर वगैरे ऊस असतात. इथं तांदूळ वगैरे असतो. तांदूळ वगैरे म्हणजे स्वतःसाठी करतात माणसं, जास्त असं विकण्यासाठी नाही. कारण कोकणातली माणसं विकण्यासाठी कुठला म्हणजे हे नाही करत जास्त करून. असं म्हणजे आपल्याला वर्षभर पुरेल आणि आपल्याकडे कोण आलं तर त्याला द्यायला मिळेल एवढंच पिकवतात. तुमच्याकडे दादा ऊस असतो का? कापूस असतो ना तुमच्याकडे? मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कमेंट करा. विराज फतरंगे, नमस्कार विराज दादा, स्वागत आहे लाईव्हला. कुठून बोलताय दादा सांगा? नाभी कापूस. आशिष दादा म्हणताय नाभी कापूस, जिकडे तिकडे कापूस. ओके. ते पण खूप कष्टाचं आहे ना काम, कापूस काढणं, ते व्यवस्थित ठेवणं. व्यायाम. भावा ऊस कोल्हापुरातून
वरती इकडे नाही जास्त आपल्याकडे कोकणात, इकडे नाही जास्त, म्हणजे तांदूळ होतो कारण पाऊस असतो 6 महिने, त्यामुळे. गजानन दादा म्हणते माझी ताई कोकणची ताई. येस येस, आय एम कोकणी. आशिष दादा म्हणते आता एकदा येणार आहे कोकणात फिरायला. नक्की या, नक्की या, कोकण खूप भारी आहे. निलेश दादा म्हणतात ऊसाची मेहनत खूपच आहे. ऊसाला पण खूप मेहनत लागते, म्हणजे प्रत्येकाला सगळ्याच, म्हणजे जे आपण धान्य घेतो शेतात प्रत्येकाला मेहनत लागते. मेहनत तर खूपच लागते प्रत्येक ह्याला. मंडळी पटापटा डबल टॅप करा. आशिष दादा, गजानन दादा, नेहा प्लीज डबल टॅप करा. स्क्रीनवर डबल टॅप करा, लाईक्स होऊन जाऊ दे. गणेश मिस्त्री नमस्कार. नमस्कार गणेश दादा, कुठून बोलताय नक्की सांगा एकदा. संतोष दादा म्हणतात दीदी गणेश मेस्त्री ID साधू आहेत. ओके, नमस्कार गणेश दादा, स्वागत आहे लाईव्हला. महाबळेश्वर कोकणात येत आहे का? नाही, कोकणात येत नाही ते, म्हणजे महाबळेश्वर पुण्या साईडला येतं, पुणा हे कोकण नाहीये. फळे, भात, केळी, नाचणी, नारळ. हा, नारळाची झाडा, सुपारीची झाडा, नाचणी, तांदूळ आणि असेच काही काही कडधान्य वगैरे. गणेश दादा मैं टेम्पो वाला है. ओके गणेश दादा, खूप खूप स्वागत आहे. प्लीज चॅनलला जॉईन व्हा, बेल आयकॉनवर क्लिक करा. नाही, महाबळेश्वर पण वरतीच. हो, पुण्याला आहे महाबळेश्वर. पुण्यामध्ये महाबळेश्वर आहे मंडळी, प्लीज डबल टॅप करा. महाबळेश्वर सातारा ना, पुण्या साईडला जाणार ना, पुण्याच्या पुढे. आशिष दादा वरतीच म्हणजे घाटावर म्हणते ती. नेहा बोलते आशिष तुम्ही कुठचे? आशिष दादा तुम्ही कुठचे आज सांगा. आशिष दादा मुंबईत राहतात. गणेश दादा म्हणते हमारे पास ट्रक है, चाहिए तो बोलो. ट्रक का मैं क्या करूँ गणेश दादा? गणेश भाई ट्रक का मैं हम क्या कर सकते भाई? प्लीज डबल टॅप करा कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला. आशिष दादा म्हणते बीड पण अंधेरी ईस्ट मध्येच राहत आहे. ओके. सोन्या बापू बोरुडे, हाय ताई. हाय सोन्या दादा, नमस्कार, स्वागत आहे लाईव्हला. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. चैत्रली ताई, गणेश दादा म्हणतात मेरे पास टेम्पो है, भाड़ा पर चाहिए तो बोलो. ओके, मैं बोलूँगी आपको. निलेश दादा म्हणते सातारा ग ताई, पुणे आणि सातारा खूप लांब आहे. ओके, साताऱ्यामध्ये आहे का महाबळेश्वर? गेलीच नाही तर काय माहिती मला. गेलीच नाही मी लांब लांब फिरली, जवळ नाही फिरली आहे. आशिष दादा, आणि तुम्ही कुठून? हु आय एम पण कोकणातलीच आहे वाटतं. आशीष दादा हंसते हैं. गणेश दादा म्हणते हैं आप कहाँ से है? हम नाला सोपारा से है, हम कोकण से है. गणेश दादा हम कोकण से. निलेश दादा हसतोय. हु आय म्हणते ट्रकच काय सांगतोय, आमच्याकडे कोकणात ये, तुला हवी ती गाडी देऊ. सध्या जत्रा चालू आहे कोकणात. होय होय, बरोबर बोललं स्नेहा. सगळे गाडी आहे तुमका जत्रेत गावतले. जत्रेमध्ये सगळे गाडी असतात. काय तर थार, टेम्पो, JCB, सगळं काय काय भेटतं. बरोबर ना. आणि आज कुठली बोललीस ती? हिरलोकची जत्रा असतात कोकणातच. गणेश दादा हसतायत. सोन्या दादा म्हणतात लग्नाला गेल्या होत्या ताई तुम्ही भावाच्या? आहे दादा, 13 तारीखला आहे, जाणार आहे.
हिरलोक कुडाळ सिंधुदुर्ग. आशिष दादा म्हणताय ट्रक कोणती आहे पण लहान बाळाची का? निलेश दादा नेक्स्ट टाइम जरा वेळ काढून या महाराष्ट्रात, थोडा वेळ स्वतःसाठी पण काढा. हो हो येऊ येऊ, वेळ काढून येईन. असं 2 दिवसात खूप मोठी शॉपिंग होती त्यामुळे मला जमली नाही ती करायला. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी. 10 मिनिटच फक्त लाईव्ह आहे अजून. पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. ज्यांनी डबल टॅप नाही केले त्यांनी प्लीज डबल टॅप करा. ज्यांनी जॉईन नाही केले त्यांनी जॉईन करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि माझ्या चॅनलवर कोकणातले छान छान व्हिडिओज पण आहेत आणि महाराष्ट्र राज्यभरचे टुरिस्ट प्लेस देखील आहे. आज 27 कडे दशावतार नाटक असं दत्त जयंती स्पेशल. अरे वा, बापरे. निलेश दादा म्हणता महाबळेश्वरला आमची हनीमून. ओके, हा हा कळला माका. तिकडे गेलेलास ना, मस्त आहे महाबळेश्वर. शिलाँगला पण जावा, शिलाँगला पण मस्त असा. आशिष दादा म्हणता मला पण येईच आहे जत्रेला, काठीनं घोंगडा देऊ द्या किओ. काठीनं घोंगडा घेऊ द्या किओ. मंडळी पटापटा लावायला जॉईन व्हा. कोकणची हो आहे म्हणते तायडे. इंस्टाग्रामवर असं आहे काय तू? काय म्हणतोय ताई तू? इंस्टाग्रामवर असं आहे काय? अगो असं पण सांगा कसा आय डी. मंडळी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे. पटापटा सर्वांनी जॉईन व्हा. तातडेवर बेळगावात आणि बेळगावात काठी आणि घोंगडा. शिलाँग येऊया. शिलाँगला जावा, खूप छान आहे. शिलाँगला चेरापुंजी म्हणतात आणि आपल्या कोकणात पण आपली चेरापुंजी आहेत आंबोलीला. सेम तशीच आंबोली आणि चेरापुंजी. 7 सिस्टर फॉल आहे तिथं, खूप मस्त आहे. हु आय एम जेंट्स आहे का लेडीज? ती नेहा बोलली. जेंट्स आहे की लेडीज आहे मला नाही माहिती. गजानन दादा म्हणते ताई मला असं वाटतं तुला सर्दी जुकाम झालेला आहे. हो दादा, सर्दी जुकामच झालाय. हो म्हणतलय ठीक. पुढे मी बघते काय ता. आशिष दादा म्हणतात हाय हसतात. गजानन दादा ताई जेवण झालं का? हो दादा जेवण झालं. मंडळी पटापट लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला. आशिष दादा तिकडे थंडी कशी आहे? आशिष दादा इकडे थंडीच नाही आहे. म्हणत होते घरातले की म्हणजे शनिवारी वाटतं खूप पडलेली, पण आता नाही आहे. निलेश दादा म्हणतात स्वागत आहे गजानन दादा. गजानन दादाचं स्वागत निलेश दादा करतायत. मंडळी पटापट लाईव्हला जॉईन व्हा. डबल टॅप करा. धन्यवाद निलेश दादा असं म्हणतात गजानन दादा. तुमच्याकडे सर्वांकडे थंडी आहे का? सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगा, थंडी कमी आहे की जास्त आहे? ती
व्यायाम इंस्टाग्रामवर फॉलो डन. तुझं काय नाव आहे इंस्टाग्रामवर? निलेश दादा म्हणतात चल बरं चला येतो आता. ओके निलेश दादा, काळजी घे, टेक केअर. आशिष दादा म्हणतात काय जेवण केलं मग आज? भाजी काय होती? आज बटाट्याची भाजी होती, चवळीची आमटी होती आणि भात आणि भाकरी. आशिष दादा म्हणतात इकडे आहे थोडीशी, इकडे जरा पण नाही आहे. गजानन हो ताई, आमच्या अकोल्यामध्ये इतकी थंडी आहे तुम्हाला सांगतो, खूपच खूपच. हो का? इकडे तर थंडीच नाही आहे आमच्या इकडे. निलेश दादा तर थंडी बिलकुल नाही. ओके. काही काही ठिकाणी पडते, काही काही ठिकाणी पडतच नाही आहे. काय वातावरण सगळीकडचं चेंज होतंय. इकडे थंडी तर तिकडे गरमी. टाटा, भेटू पुन्हा. हो निलेश दादा, बाय, काळजी घे, बाय बाय बाय. म्हणजे पटापटा डबल टॅप करा. ज्यांनी ज्यांनी डबल टॅप नाही केले त्यांनी प्लीज डबल टॅप करा. म्हणजे पटापट लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी पोळी या चॅनलला. या वातावरणामुळे तब्येत खराब होते. हां दादा, म्हणजे आम्ही राहत होतो जम्मूला, तिथं खूप थंडी होती. मुंबईला जरा मला गरम म्हणजे उन्हात फिरलो त्यामुळे गरमी. इकडे पण असं वातावरण गरमी नाही पण असं नॉर्मल आहे. आशिष दादा म्हणतात ओके टाटा बाय बाय, राम राम. निलेश भाऊ गेले. निलेश दादा उद्या पुन्हा भेटू दुपारी 1:15. उद्याचं मी लाईव्ह किती वाजता असणार आहे ते मी पोस्ट करणार, त्यानुसार तुम्ही लाईव्हला नक्की या. मी सकाळी पोस्ट करेन किती वाजता लाईव्ह असणार आहे ते, त्यानंतर भेटू आपण. आता 2 मिनटं लाईव्ह घेते आणि संपवते. चला बाय, जय श्रीराम. बाय बाय नेहा, बाय बाय बाय. तोपर्यंत मी आमच्या कोकणातलं व्ह्यू बघा तुम्ही, छान छान व्ह्यू. आशिष दादा म्हणतात बाय बाय. ही सुपारीची झाडं आहेत. आणि ही आमची वांग्याची झाडं आहेत, वांग लावलं इथं. होय, बाहेर जाऊन बघा, नक्की दाखवेन. याचा मी ब्लॉग एक करून टाकेन. तर चला बाय प्रीती ताई, बाय. ओके गजानन दादा, मस्त आहे. आता जास्त दाखवू नका, जलन होत आहे मला. ओके ओके बाय, टेक केअर. आशिष दादा, गजानन दादा, नेहा. स्तुती बोलते हाय. हाय स्तुती, कसा असेल तू? बरा असेल मग? मी आता लाईव्ह संपवतोय, 2च मिनटं राहिली आहेत, संपवते लाईव्ह. कोंबडी असत काय संपवलाय? कोंबडी असत वाटतं, असत वाटतं. मटन होया, चिकन होया काय कोंबड्याचा, गावठी कोंबड्याचा? पोल्ट्री फार्ममध्ये वाटतं असत. स्तुती, किती वाजता लाईव्ह चालू करता ताई तुम्ही? अगं स्तुती, मी 4-5 दिवसांनी लाईव्ह सुरू केलं आहे आता, कारण मी गावी आली आहे म्हणून. ट्रेनमध्ये असताना प्रवासामध्ये नाही केलं. आशिष दादा बाय, मी पण जातो, बाय बाय. ओके आशिष दादा बाय. त्यामुळे आता मी लाईव्ह संपवते. स्तुती, मी संध्याकाळी जर लाईव्ह घेतलं तर नक्की ये. बेल आयकॉनवर क्लिक केल्यामुळे तुला नोटिफिकेशन पण येतील. संतोष दादा आता कुठे आहेत? सिंधुदुर्गात आहे दादा, कुडाळ तालुक्यामध्ये. आता मी लाईव्ह संपवते मंडळी, काळजी घ्या, बाय, टेक केअर. आणि इलव तर घालूचा लागतला. आम्हीच खाऊक नाही अजून इलव तर. आम्हीच नाही खाऊ.
मशीनला बाय सांगा माझ्या. मानशीला ओके, सांगते हां, सांगते दादा, नक्की सांगते. तर थँक्यू, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी. बाय स्तुती, बाय बाय, टेक केअर.